सावित्रीबाई फुले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं ITI चौक महात्मा फुले पुतळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा दिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती फार मोठ्या उत्साहामध्ये आम्ही साजरी करत आहोत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य पाहता खरोखरच त्या महिलांसाठी जे काम केलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे आणि त्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच आज महिलांमध्ये शिक्षणाचं फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे। महिला वर्ग हे फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या फर्स्ट क्लासमध्ये चांगल्या पदावरती या ठिकाणी रुजू झालेले आहेत। त्याचाच एक त्याचं स्मरण राहावे म्हणून आम्ही या ठिकाणी सावित्रीबाई फुले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी महा रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे। आणि ह्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती 2003 सालापासून आम्ही छोट्याशा अंबानगर येथपासून सुरुवात केलेली आहे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज आम्ही या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये उच्च स्थान मिळवलेलं आहे। आम्ही सावित्रीबाई फुले जयंती निमित्तानं जो कार्यक्रम राबवित होतो ते महिला बचत गट नांदेड जिल्हा संपूर्ण येत होता व महारॅलीचे आयोजन करण्यात येत होते आणि त्यानंतर रक्तदान शिबिर वेगवेगळे महिलांचे कार्यक्रम असे या ठिकाणी आम्ही घेत होतो। आजच्या या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अधिष्ठाता वाकोडे साहेब वैद्यकीय शासकीय शंकराचार्य महाविद्यालय यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झालेले आहे। या ठिकाणी त्यांनी सर्व महिलांना व सर्व मान्यवरांना व सावित्रीबाई फुले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांना खूप भरभरून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि रक्तदान हे जीवनदान असे त्यांनी इथं 2 शब्द मार्गदर्शन करण्यात आले। आजच्या या कार्यक्रमाला आमच्या रक्तदान 9 बॉटल आतापर्यंत झालेलं आहे। मला एक सांगायचं की सर्वांनी रक्तदान केले पाहिजे। रक्तदान हे जीवनदान आहे आणि आता जो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेनं आज आम्ही महिला या स्टेजवर व या ठिकाणी त्यांच्यामुळे आज आम्ही उभे राहत आहोत।